पंढरपूर तालुक्यातील गादेगाव ते अनवली बायपास रस्त्याचे दुरुस्ती न झाल्यास पूर्व पश्चिम भागातील नागरिकाच्या वतीने रस्त्यांच्या खड्ड्यात झाडे लावून वृक्षारोपण करीत रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। सध्या या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे। सध्या लक्ष्मी टाकळी ते अनवली या रोडवर कासेगाव प्रमुख मार्ग असून या ठिकाणी मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्ता खचला आहे। रात्री प्रवास करताना खड्डे लक्षात येत नसल्याने अपघाताला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या अगोदर येथे किरकोळ अपघात झाले आहेत। त्याशिवाय रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मणक्याचे दुखण्याचा त्रास वाढत आहे। कासेगाव येथील कित्येक वर्षे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत। गादेगाव बायपास कासेगाव मार्गे अनवली या रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती 8 दिवसात करावी, अन्यथा कासेगाव येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा द्राक्ष बागायतदार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, विजयदादा देशमुख यांनी दिला आहे। यावेळी बाबूशा धोत्रे, अप्पा साखरे, बेरू मासाळ, अनिकेत देशमुख तसेच आदी शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते। कासेगाव अनवली रस्ता अतिशय खराब झालेला आहे। ह्या रस्त्यासाठी माननीय आमदार समाधानदादा अवताडे यांनी 13 कोटी रुपये निधी मंजूर करून एक कॉन्ट्रॅक्टरनं CP बागर यांनी काम घेतलेलं आहे, पण सध्या अद्याप या रस्त्याचं काम त्यांनी चालू केलेलं नाही। तर आमची प्रशासनाला किंवा बांधकाम खात्याला विनंती आहे, त्यांच्याकडे जर ते काम करायची त्यांची इच्छा नसेल तर ते टेंडर बरखास्त करावं व दुसऱ्या कंपनीला हे काम द्यावं व लोकांची दूरसोय जे गैरसोय झालेली आहे ती दूर होईल। सध्या परिस्थिती बघितली तर पूर्ण रस्त्याला खड्डे आहे, ट्रॅफिक थांबतंय, लोकांना जाण्या येण्याचा रस्ता विस्कळीत झालेला आहे। तरी हा रस्ता जर नाही लवकरात लवकर चालू केला तर आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रामध्ये अतिशय नावाजलेलं म्हणून गाव कासेगाव आहे। पंढरपूर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं 25,000 लोकसंख्येचं कासेगाव आहे आणि या कासेगावची दुरावस्था जर आपण बघितली तर रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत हेच आम्हाला नेमकं सांगता येईना। आम्ही वारंवार अधिकाऱ्यांकडे मागणी केली। मी कालच अधिकाऱ्यांना फोन केला होता आणि काल निवेदन पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला गेलो होतो। साहेबांनी मला रिक्वेस्ट केली की आपण अधिकाऱ्यांना सांगून बघू काम होतंय का। त्या साहेबांना फोन केला, काय नाव मेटकरी साहेबांना फोन केला। मेटकरी साहेबांनी सांगितलं आजच खड्डे बुजवायला चालू केले। आता हे मेटकरी साहेबांनी काल खड्डे बुजवलेले हे खड्डे आहेत, त्यांनी सांगितलं मी खड्डे कालच दगड टाकून बुजवलेत म्हणून। ही बुजवलेली खड्ड्यांची अशी अवस्था आहे तर न बुजवलेल्या खड्ड्यांची कशी अवस्था असेल, कारण यामध्ये UP असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, इथला हा बायपास म्हणून रस्ता आहे आणि या रस्त्याची अशी अवस्था आहे। आमदार साहेबांनी तर याला मागच्या 6 महिन्याखालीच पैसे टाकलेले आहेत, पण कॉन्ट्रॅक्टराकडे पैसे नसल्यामुळे हे काम रखडलं गेलेलं आहे। आमचं असं मत आहे त्या कॉन्ट्रॅक्टदाराला एकतर काम करायला सांगा, नसेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला बॅकलिस्टमध्ये टाका, त्याशिवाय हे काम चालू होणार नाही। हे आज आपण परिस्थिती बघितली तर आज हे झाडं लावण्याचा आम्ही एक नमुना दाखवलाय, परंतु येत्या 8 दिवसामध्ये जर ह्या रस्त्याचं काम नाही चालू झालं तर निश्चितच ह्या रस्त्याला आम्ही गावकरी मिळून मोठं वृक्षारोपण ह्या रस्त्यावर करणार आहे। आणि कलेक्टर साहेबांनाही माझी विनंती आहे की हा रस्ता तसा पालखी मार्ग म्हणून केलेला होता, परंतु हे एक नॅशनल हायवे म्हणून याचा वापर केला जातो। आमची विनंती आहे की ह्या काशेगावातून मधून जाणारा रस्ता आहे, हा छोटंसं या रस्त्यातनं एवढी मोठी वाहनं जात आहेत आणि इथंच हायस्कूल आहे, त्या हायस्कूलला जवळजवळ 1200 ते 1500 मुलं रोज या रस्त्याने जाता येत आहेत। यापूर्वी या रस्त्याला ऍक्सिडेंट झालेले आहेत। जर मुलींचं बरं वाईट झालं, ऍक्सिडेंट झाला, ट्रक पलटी जर झाली तर याला कोण जबाबदार आहे? त्याला कलेक्टर जबाबदार आहेत का? आणि कलेक्टर जबाबदार नसतील तर हा रस्ता मुंडे साहेब कलेक्टर असताना बंद केला होता, तसं ह्या कलेक्टर साहेबांनी हा रस्ता बंद करावा आणि हा सांगोला मंगळवेढा मार्गी हा रस्ता मार्गी लावावा अशी आमची गावकऱ्यांची विनंती आहे। हा रस्ता जर नाही झाला तर पुढच्या आठवड्यात मोठं ह्या रस्त्याला वृक्षारोपण करून मोठं आंदोलन केलं जाणार आहे, रस्ता रोको केला जाणार आहे, एवढं आमची प्रशासनाला विनंती आहे।